अभिनंदन अभिनंदन संख्या अगदी मनापासून अभिनंदन तुमचं, मनपूर्वक तुमचं अभिनंदन तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमचा ना हार पुढे देऊन सत्कार घेतला पाहिजे, जाहीर सभा घेतली पाहिजे, सांगितलं पाहिजे संख्येने अतिशय उत्तम काम केलं. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सांगितलं तसं तुम्ही अगदी चोख कामगिरी बजावलेली. कशी काय सांगा? मालक घरातले सगळे घाबरले, पाचावर धारण बसले सगळ्यांची. पाचावर धारण बसणारच. चला सेनापती नसलेलं सैन्य येते, असल्या बाजार मुंग्यांना मार्केटमध्ये काडीची किंमत नसते. मी सांगतो तुम्हाला. मला सांगा म्हणजे तुम्ही हे म्हणजे म्हणजे केलंच काय शक्य तुम्ही मला सांगा. मालक 2 दगडात अख्खं घर हल्लं, असा कल्ला झाला जीव जाणाऱ्या कोंबडीसारखं अख्खं घर ओरडत फिरत होत. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. थँक्यू व्हेरी मच संख्ये, थँक्यू व्हेरी मच. त्या समाजसेविकाला त्यांना देणगी द्या आणि रवानगी करा त्यांची. क्या बात है, क्या बात. नाही खुश व्हायची आणि माजायची गरज नाही. एक काल तोंड्या होळकरा. तुम्ही त्या नव्हे का आजीबाई, सन्माननीय आजीबाई? बोला, आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. कॅरी ऑन. गप्पे, तुला काय वाटलं 2-4 भाड्याचे गुंड आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी सोडले म्हणजे आम्ही घाबरून जाऊ होय ना? हा? आणि तू काय बघतो रे उंदरिया? हे बघा, आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न जरी केलाय सानाव तर तिथल्या तिथं ठेचून काढीन मी तुम्हाला सांगून ठेवते. बाबा त्यांना क्षमा करा, त्यांचं काहीतरी गैरसमज होत. आजीबाई, अहो माझ्यासारख्या आध्यात्मिक माणसावर तुम्ही असे आरोप करता? अहो तांबडे बाबांचे सच्चे परम भक्त होत आम्ही. माया बापड्यांवर अन्याय होईल असं कुठलंही कृत्य आम्ही कदापिही करू शकत नाही, तशी तांबडे बाबांची आम्हाला शिकवण नाही. हो, हे बंद कर रे तुझी नाटकं. चांगली ओळखून आहे मी तुला. माणसाची झूल पांघरलेला लांडगा आहेस तू. तुला काय वाटलं सत्या नाही म्हणून मोकाट सुटलायस वय? पण लक्षात ठेव, ही सत्यशिला जितकी आहे अजून. एक ध्यानात ठेव, ते माझं घर आहे. त्या घरासाठी आणि घरातल्या माणसांच्या रक्षणासाठी मी समर्थ आहे. आपल्या घरातल्या माणसांसाठी मुधोळकर एखाद्याचा जीव बी घेऊ शकतात हे अद्याप ठाव झालं नाही तुला? ए बाई, कोणाशी बोलता कळतं का तुला? तुझ्या मालकाशी बोलती ठाव आहे मला. मध्ये तोंड घालायची गरज नाही. आणि एका तोंड्या, माझा सत्या जेलात गेला म्हणून आपण काय बी करू शकू या गैरसमजात राहू नका. ही सत्यशिला जिती आहे अजून. आमच्या घराकडे जर डोळे वर करून बघशीला नव तर डोळे काढून हातात देईन तुझ्या, सांगून ठेवती. आणि ही तंबाखूच्या पुडीवरची सूचना नाही, सत्यशिला मुधोळकरची गर्जना आहे. लक्षात ठेव. लक्षात ठेव. वाईट झालं, अतिशय वाईट झालं. हो, आमचं नाही हो, तुमचं संख्या. म्हणजे बघा ना, सकाळी जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडला असाल तेव्हा एका म्हाताऱ्या बाईकडून आपण बदलले जाऊ याची सुतराम कल्पना तुम्हाला नसेल. नवे नवे होतीच, पण आयुष्य असंच आहे माननीय संख्ये. येईल तसं घ्यायचं.
बघा ना, एका कवीने म्हणून ठेवलंय, जाने कैसे कब कहा इकरार हो गया हम सो. हे प्रेमी गीतेवर का संख्या, म्हणजे सिच्युएशनला धरून नाही, त्यातलं कारुण्य लक्षात घ्या, त्यातलं करुण रस लक्षात घ्या, तो इथं ऍप्लिकेबल आहे असं मला वाटतं. एकदा रस समजून घ्यायला शिकलात ना की जीवनात तुम्हाला आपोआप रस निर्माण होतो. बाबा, मी यांना भेटायला चालले. मंजिरी, मी तुला याबद्दल आधीच बोललेलो आहे. आपला त्याच्याशी कसलाही संबंध नाही. तुला कधी आणि कसं कळणार आहे? हा? तुझं त्याला भेटणं योग्य नाही. त्याचा आपल्या केसवर उलट परिणाम होईल, हेच ना? पण केसचा निकाल तर लागला बाबा, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. साधा सुद्धा गुन्हा नाही, खून केला त्याने एका माणसाचा, खून. अशा माणसाला भेटणं तर सोडच, त्याची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडता कामा नाही, कळलं ना? आणि त्याला भेटून तुला काय जाणून घ्यायचं, त्याने हे कृत्य का केलं असत ना? तेव्हा ना त्यांनी कुठेतरी एक स्टोरी तयार सुद्धा केली असेल आणि ती तुला ऐकवेल. परिस्थिती माणसाला घडवत असते असं तुम्हीच म्हणता ना बाबा. मग घडलं असेल त्यांच्या हातून असं काहीतरी, ज्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं असेल. आणि असंही त्यांना जाब विचारायला मी जातच नाही. मग जातेस तरी कशाला? कारण माझ्यातली माणुसकी अजून संपलेली नाहीये म्हणून. तुला माहितीये तू माझा ऐकला नाही असते. ठीक आहे, जा आणि बघ स्वतःच्या डोळ्याने त्याला गजा आडत असलेलं, आणि त्याला सांग, मुलीला जन्मभराचा डाग दिलास की तिचा बाप खुनी आहे म्हणून. येते. आजी गेली तरी कुठे? मला नाही माहित विहंग. सकाळी त्या दादा होळकरचं नाव घेऊन काहीतरी बोलत होत्या. मी शालिनी मावशीला गोळ्या द्यायच्या म्हणून रूम मध्ये गेले. बाहेर येऊन बघते तर या कुठेच नाही. घरभर शोधलं मी त्यांना. शेवटी मला काहीच सुचेनाचं झालं म्हणून तुला फोन केला. आता शोधायचं कसं? फोनही नाही आजीकडे. आजी कुठे गेली होती? इथेच गेलती जवळ. आजी सांग ना, कुठे होतीस तू? आजी तुला सत्यजीतची शपथ आहे, खरं सांग. घाबरे मेल्या, शब्द कसल्या घालतो रे? त्या काळ तोंड्याकडे गेलती, दादा वळकरकडं. आजी बघतीस काय माझ्याकडे असं? गटार फुटून पाणी बदाबदा व्हायला लागलं नव की गळतीच्या मुळाशी जावं आणि तिथं जाऊन बुच मारावं, तेच करून आले. आजी तुला जे काही वागलीस ना ते अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार आहे. हे दीडशान्या, तू जबाब. हो मला माहिती. मी जेव्हा चड्डी ओली करत होतो तेव्हापासून तुम्हाला पाहतीयस. पण आज तू जे काही वागलेस ना ते समजा सत्यजितला कळलं तर मग उलट अभिमानच वाटेल त्याला. त्या गिदाडाला चांगलं ठणकावून आलेल्या. आणि कसं आहे नाही अंग, अरेला कार केलं नाही ना तर लोक आपल्याला चल जा रे म्हणतात. हा, त्या दादाच्या घरात घुसून चांगलं बजावून आले त्याला. आणि त्यो असतो ना त्याच्या बरोबर, कोणत्यो मिशीवाला उंदीर, संखे. हा तोच तो, संखे का पंखे. त्याच्या कांशीला खाली अंबाबाईचा आठवड ओढून आला.
आजी पण हे सगळं करायची काय गरज होती? मी एसीपी चौगदंडेंशी बोललोय, त्यांनी आपल्या घराला फुल प्रोटेक्शन द्यायचं कबूल सुद्धा केलंय. आणि हो, आजपासून राऊंड द क्लॉक ड्युटीवरती वॉचमन सुद्धा असते. ते ठीक आहे र, पण कणा मोडला तरी बाणा मोडलेला नाही हे शत्रूला सांगणं गरजेचं असतंय बघ. तू बी लक्षात ठेव. आजी पाणी आणू तुम्हाला? म्या घेते. आई, आई, स्वामी. आज कळलं सत्यजित असा काय ते. खाण तशी माती. सर्किटपणाचा उगम खरा इथून आहे. प्लीज लवकर करा द्या. प्लीज, मी नाही राहू शकत तुमच्याशी. एकमेकांशिवाय जगण्यासाठीच हा सगळा आटापिटा चालला होता ना मंजिरी. मला हे सगळं नको आहे. मी जगातल्या कुठल्याही कोर्टात उभी राहून सांगायला तयार की माझं आजही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. मला वेगळं नाही व्हायचं तुमच्यापासून. मला तर कधीच व्हायचं नव्हतं. रडतानाही इतकी सुंदर कशी काय दिसू शकतेस तू? म्हणून सतत रडवत असता तुम्ही मला. आता नाही, आता कधीच नाही. काय ग, कुठे हरवलीस? नाही, काय नाही. इथे कशासाठी आलीस? खरं तर या प्रश्नाचं उत्तर मलाही माहित नाही. भेटायला आले म्हणावं तर तुम्हाला या अवस्थेत बघून खूप क्लेश होत आहेत मला. आणि बोलायला आले म्हणावं तर आपल्यात बोलण्यासारखं काही नाहीच आहे, नाही का? जपून राहा आणि लवकरात लवकर परत या. कोणासाठी? स्वतःसाठी. निदान खोटं खोटं तरी माझ्यासाठी असं म्हटलं असतंस तर बरं वाटलं असतं जीवाला.
तोच तर प्रॉब्लेम आहे माझा. मला मला खोटं नाही बोलता येत. Anyway, आलीस बरं वाटलं. एक प्रकारचं बळ मिळालं. आजही तुला पाहिल्यानंतर काळजाचा ठोका का चुकतो. तू दिसलीस की जगात देव आहे असं का वाटतं. तू भेटून भांडलीस तरी त्यानंतर 2-3 दिवस मी तरंगल्यासारखा का चालतो. या प्रश्नांची उत्तर नाही आहेत माझ्याकडे. उत्तर सोपं आहे. आपण दोघांनी खूप प्रेम केलं एकमेकावर. आणि तरीही मी तुमच्यावर प्रेम केलंय, पण तुम्ही मात्र एनिवे, हा विषय बोलायची ही जागा नव्हे आणि वेळ तर त्याहून नाहीये. येते. मंजिरी, आपल्या केसचा निकाल आता काय लागणार आहे हे स्पष्टच आहे. एक रिक्वेस्ट करू. निकालाच्या दिवशी प्लीज शुभ्राला घेऊन येशील. तेवढंच मला. हो, आणि काळजी घ्या. गौरव, यंगाचा फोन आलता. मला आला होता आत्या. तो दादाला भेटायला गेलाय. दादाला लवकरात लवकर बेल मिळावी म्हणून खूप प्रयत्न चाललेत त्याचे. सत्य घरातून निघण्याआधी किती खुश होता. अगं स्वतःच्या हाताने समद्यांसाठी जेवण बनवित होता. आणि आता त्यानं 4 घास खाल्ले असतील की नाही ते बी ठावं नाही. आत्या आपले प्रयत्न चालूच आहेत ना. बघ, मला माहितीये की सत्तेची दादाची जागा या घरात कोणी घेऊ शकत नाही. पण आत्या, अशा वेळेला आपल्याला खंबीर राहायला हवं. सगळ्यांसाठी नेहमीच भांडणारा झिजणारा दादा आज एकटा पडला आणि आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. हतबल झालो होत आपण. नाही बघा, माझं विहंगाशी बोलणं झालंय. त्यांनी मला सांगितलं की सेल्फ डिफेन्सच्या अंडर आपण सत्यजित दत्ताला सोडवू शकतो या केसमधनं. सगळं कुठे सुरू झालं होतं आणि कुठे येऊन थांबलंय. जर त्याच वेळी मंजिरी वहिनींनी मंजिरी मंजिरी बघ ना, हे काय होऊन बसलं ते. अगं, ज्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती
मोकाट फिरतोय. आणि जो सतत दुसऱ्यासाठी लढला त्याच्याबरोबर आज त्या शांत हो. वहिनी या आत या. मंजुषा, मंजिरीसाठी पाणी आणशील का ग? या घरचं पाणी त्यांना चालणार आहे का विचारा. की त्यासाठी त्यांच्या वकिलांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मंजुषा, काय बोलतीयस? मंजिरी, घरातलं प्रत्येक माणूस सत्यासाठी लई हैराण झालाय बघ. म्हणून ती अशी मला आजींना भेटायचंय. आजी आहे तिच्या खोलीत बसली. मी नेत्राला सांगून येतो. मी पण आलेच.